नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण तिसरा टॉपिक्स इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स पाहतोय. त्यामध्ये आपण मागच्या वेळेस मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस हा भाग पाहिला. आज आपण मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम आपण अभ्यासणार आहे. मेंडेल proposed 3 basic postulates on the basis of which 3 laws were formulated. These described below. मेंडेलने काय केले, शक्यता काही गृहीत धरल्या की एक्सपेरिमेंट केल्यानंतर असे गोष्टी घडतात असं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्याच्या आधारे हे 3 नियम आहेत. लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा मेंडेल्स फर्स्ट लॉ, मेंडेलचा पहिला नियम किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स. In monohybrid or dihybrid crosses, the phenotypic characters are controlled by discrete unit called factors. In a dissimilar pair of factors, one member of the pair dominates over the other. The law of dominance is used to explain the expression of only one of the parental characters of a monohybrid cross in F1 and the expression of the both in the F2. काय लॉ आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण घेतले, कोणतेही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले आणि प्युअर कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांचं क्रॉसिंग केलं तर F1मध्ये जे कॅरेक्टर ॲपियर होतं त्याला आपण काय म्हणतो? डॉमिनंट कॅरेक्टर असे म्हणतो. काय स्टेटमेंट आहे? स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. When two homozygous individual with one or more sets of contrasting character are crossed, the alleles that appears in F1 are dominant and those which do not appear in F1 are recessive. काय म्हटलेलं आहे? होमोझायगस इंडिव्हिज्युअल किंवा प्युअर कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ते दोन्ही कसे कॅरेक्टर आहेत? प्युअर आहेत आणि त्याचं क्रॉसिंग केल्यानंतर F1मध्ये जे कॅरेक्टर ॲपियर होतं त्याला काय म्हणायचं? डॉमिनंट. आणि दुसरं आहे त्याला काय म्हणायचं? रेसेसिव्ह. आता डॉमिनंट आणि रेसेसिव्ह म्हणजे टॉलनेस, हाईट ऑफ द प्लॅन्टच्या बाबतीत पाहिलं तर टॉल आणि डॉर्प आहे, बरोबर आहे. प्युअर टॉल, प्युअर डॉर्प याचं क्रॉसिंग केलं तर काय येतं? F1 जनरेशन काय येतं? 100% टॉल येतं. याचा अर्थ टॉलनेस हे इज अ डॉमिनंट ओव्हर डॉर्पनेस. टॉलनेस हे कसं आहे? डॉर्पनेसवरती डॉमिनंट आहे. याला काय म्हटलेलं आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स म्हटलेलं आहे. हा मेंडेलचा काय आहे? पहिला लॉ आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स, की पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत हे प्युअर कॅरेक्टर्स आपण घेतले आणि जे कॅरेक्टर F1मध्ये दिसतं त्याला काय म्हटलेलं आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपण पाहिलं की मेंडेलने पी प्लॅन्टवरती 7 कॅरेक्टर स्टडी केले, बरोबर आहे. आता इथं डॉमिनंट दिलेलं आहे पहा. सीड शेप राऊंड इज डॉमिनंट ओव्हर द डॉमिनंट कुठला आहे? राऊंड आहे. आणि व्रिंकल्ड कसा आहे? रेसेसिव्ह आहे. कलर ऑफ द सीडच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन कलर. त्यानंतर शेप ऑफ द पॉड जर पाहायचा झाला तर इनफ्लॅटेबल इज डॉमिनंट ओव्हर कॉन्स्ट्रिक्टेड. म्हणजे प्युअर इनफ्लॅटेबल पॉड आणि प्युअर कॉन्स्ट्रिक्टेड पॉड यांचं क्रॉसिंग केलं तर तुम्हाला काय आढळेल? F1मध्ये तुम्हाला 100% इनफ्लॅटेबल पॉड आढळतील. याचा अर्थ इनफ्लॅटेबल हे कसं आहे? डॉमिनंट आहे. कलर ऑफ द पॉड, शेंगांचा रंग कसा आहे? ग्रीन आणि येलो. तर ग्रीन हे काय आहे? डॉमिनंट आहे. येलो कसा आहे? रेसेसिव्ह आहे. कलर ऑफ द फ्लावर, पर्पल कलर, व्हाईट कलर. या कलर ऑफ द फ्लावरमध्ये पर्पल कलर हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि व्हाईट कलर कसा आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. त्यानंतर लोकेशन ऑफ द फ्लावर, एक्झाईल लोकेशन आणि टर्मिनल. शेंड्याला आलेली फुलं आणि पान आणि खोडेच्या अँगलमध्ये जे फुलं आलेले आहे त्याला आपण काय म्हणतो? एक्झाईल. तर एक्झाईल हे डॉमिनंट आहे आणि टर्मिनल कसं आहे? रेसेसिव्ह आहे. हाईट ऑफ द प्लॅन्टच्या बाबतीत काय आहे? टॉल प्लॅन्ट इज डॉमिनंट ओव्हर द डॉर्प प्लॅन्ट. अशा पद्धतीनं हे 7 कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. ते 7 कॅरेक्टर्स त्या मेंडेलने काय केले? त्यातील डॉमिनंट कोणतं आणि रेसेसिव्ह कोणतं हे आपल्याला काय केलं आहे? एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं मोनोहायब्रिड कुठलंही प्लॅन्ट घ्या, कुठलंही कॅरेक्टर घ्या, प्युअर कॅरेक्टर आणि प्युअर फॉर
डॉमिनंट आणि रेसेसिव्ह पॅरेंट दोन्ही घेतले, त्यांचा F1मध्ये मात्र काय येतात 100% प्युअर येतात आणि त्याचा F2 पिढी पाहिली तर 75% डॉमिनंट कॅरेक्टर अपिअर होतं आणि 25% रेसेसिव्ह कॅरेक्टर. अशा पद्धतीनं हा पहिला लॉ त्याला म्हटलेला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा मेंडेल्स फर्स्ट लॉ. सेकंड आहे सेकंड लॉ म्हणू किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. काय म्हटलेलं आहे सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. काय होतात गॅमिट दोन एकत्र येतात पण जेव्हा काय होतं त्याचे गॅमिट्स फॉर्म होतात तेव्हा ते काय होतात एकमेकावरती काहीही परिणाम न करता पुढं काय होतात सेपरेट होतात. त्याला म्हटलेलं आहे लॉ ऑफ सेग्रेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स कसे असतात ऑलवेज प्युअर असतात. म्हणजे प्युअर टॉल प्युअर डॉर्फ घेतलं पहिली पिढी पाहिली तर हायब्रिड टॉल येते. हायब्रिड टॉलमध्ये एक कॅपिटल टी जीन येतो दुसरा स्मॉल टी जीन येतो. पण हा पुढं जेव्हा जातो गॅमिट फॉर्म करतो तेव्हा त्याचा एकमेकावरती काहीही परिणाम होत नाही. तो जीन पॅरेंटकडून जसा आला तसाच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतो. त्याला काय म्हटलेलं आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. धिस लॉ इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट अलेल्स डू नॉट शो एनी ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग अँड बोथ द अलेल्स आर रिकवर्ड ॲज अ सच इन द F2 जनरेशन. काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी दोन कॅरेक्टर्स दोन जीन्स आहेत फॅक्टर्स आहेत हे अलेल्स आहेत ते काय होतात एकत्र येतात पण पुन्हा काय होतात सेपरेट होऊ शकतात आणि त्याचा एकमेकावरती परिणाम होत नाही. बोथ द अलेल्स आर कॅरेक्टर्स आर रिकवर्ड ॲज सच इन द F2 जनरेशन. आणि F2 जनरेशनमध्ये मात्र तसे पॅरेंटसारखे वेगळे तसे कॅरेक्टर पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. दो वन ऑफ दीज इज नॉट सीन इन F1 स्टेज. त्यातले एक कॅरेक्टर जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे ते F1मध्ये आपल्याला अजिबात दिसत नाही तरीसुद्धा F2मध्ये पुन्हा रिअपिअर झालेलं आपल्याला दिसतं. ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स दीज टू अलेल्स ऑब्व्हियसली सेपरेट ऑर सेग्रिगेट. आणि काय होतं की गॅमिट फॉर्म होताना ते काय होतात पुन्हा ते कॅरेक्टर त्याचे फॅक्टर्स काय होतात पूर्णपणे सेपरेट. अदरवाईज रेसेसिव्ह टाईप विल नॉट ॲपियर इन F2. तर जे तसं जर झालं नसतं तर रेसेसिव्ह कॅरेक्टर F2मध्ये आपल्याला पाहायला मिळालं नसतं. द गॅमिट्स विच आर फॉर्म आर ऑलवेज प्युअर फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. काय गॅमिट्स मात्र त्याच्यामध्ये एकच जीन असतो त्यामुळं त्याच्यामध्ये हायब्रिड असण्याचा संबंधच नाही. एक तर कॅपिटल टी असेल नाही तर स्मॉल टी असेल. दोघांचं मिक्सिंग कधीही काही कॅरेक्टरमध्ये मिक्स झालेलं नसतं. Gametes may carry either dominant or recessive factor but not both. That's why it is also called as a law of purity of gamete. आणि म्हणून यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट असे म्हणतो. आता स्टेटमेंट काय लॉचं स्टेटमेंट लॉ ऑफ सेग्रिगेशनचं स्टेटमेंट काय केलेलं आहे. द लॉ स्टेट्स दॅट व्हेन अ हायब्रिड F1 फॉर्म्स द गॅमिट द अलेल सेग्रिगेट फ्रॉम ईच अदर अँड एंटर इन अ डिफरंट गॅमिट्स. काय F1 हायब्रिडचे जेव्हा गॅमिट फॉर्म होतात तेव्हा त्याचे जीन्स पूर्णपणे एकमेकावर काहीही परिणाम करता पूर्णपणे सेपरेट गॅमिटमध्ये जातात. द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर. आणि गॅमिट्स तयार झालेले कसे असतात प्युअर असतात. त्याच्यामध्ये एकच जीन असतो त्यामुळे प्युअर असतात. इन दॅट दे कॅरी ओनली वन अलेल either dominant or recessive. Hence, this law is also described as a law of purity of gamete. आणि यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट असे सुद्धा म्हणतो. तिसरा लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. काय म्हटलेलं आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. धिस लॉ इज बेस्ड ऑन डायब्रिड क्रॉस. हा लॉ कशावर आधारित आहे तर डायब्रिड क्रॉसवर अवलंबून आहे. It is basic principle of genetic development by a Mendel. It describes how different genes or alleles present on separate chromosomes independently separate from each other during formation of gamete. जेव्हा काय होतं दोन कॅरेक्टर्स ॲट ए टाईम घेतले आणि डायब्रिड क्रॉस केला F1मध्ये ते कॅरेक्टर आले. F2 होताना मात्र त्याचे जेव्हा गॅमिट्स फॉर्म होतात तेव्हा ते जर हे दोन जीन फॅक्टर्स दोन सेपरेट क्रोमोसोमवर असतील तर ते काय होतात एकमेकावरती काहीही प्रभाव दाखवत नाहीत. ते त्यांना पाहिजेत अशा पद्धतीने काय होऊ शकतात सेपरेट होऊ शकतात. दीज अलेल्स आर देन
रँडमली युनायटेड इन फर्टिलायझेशन आणि ते रँडमली युनायटेड झालं असता इन हायब्रीड क्रॉस F2 फिनोटायपिक रेशो इज 9:3:3:1 इंडिकेट्स दॅट टू पेअर ऑफ कॅरेक्टर बिहेव्ज इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. यामध्ये दोन वेगळे कॅरेक्टर निर्माण होतात की जे पॅरेंटमध्ये नाही आहेत आधीचे, म्हणून त्याला काय म्हटले, इंडिपेंडंट असॉर्ट होतात. इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट द टू कॅरेक्टर्स अंडर कन्सिडरेशन आर असॉर्टेड इंडिपेंडंटली. इथं दोन्ही कॅरेक्टर एकमेकावरती काही संबंध नसताना पूर्णपणे सेपरेट पेअरिंग करतात, गिविंग राईज टू द डिफरंट कॉम्बिनेशन्स. आणि ते काय करतात, डिफरंट कॉम्बिनेशन्स तयार करतात. आता आपण ह्याच्यामध्ये स्टेटमेंट आधी पाहूया. स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, Statement of law of independent assortment. The law states that when hybrid possesses the two pair of contrasting characters from gametes, the factors in each pair segregate independently of the other. आणि काय आहेत या ठिकाणी दोन कॅरेक्टर्स हायब्रिड कंडिशनमध्ये F1 जनरेशनमध्ये आलेले आहेत. गॅमिट्समधून कसे आलेत याचा विचार न करता त्यांच्या जोड्या काय होतात, कोणत्या जोडीनं गॅमिट्समधून कशा जोड्या आलेल्या आहेत त्याचा विचार न करता काय होतात, एकमेकावरती प्रभाव न करता सेपरेट जोड्या, वेगवेगळ्या जोड्या फॉर्म करतात. अशा पद्धतीनं डायहायब्रिड रेशोचे 4 गॅमिट्स फॉर्म होतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं की येलो राऊंड सीडेड प्लॅन्ट आहे आणि ग्रीन व्रिंकल्ड सीडेड प्लॅन्ट आहे. ह्याचं क्रॉसिंग केल्यानंतर F1मध्ये काय येतो, तर हायब्रिड येलो राऊंड येतं. म्हणजे हायब्रिडसाठी काय होतं, एक कॅपिटल Y स्मॉल y आणि कॅपिटल R स्मॉल r. हे येताना कॅपिटल Y कॅपिटल R आणि स्मॉल y स्मॉल r ह्यांचे गॅमिट्स येऊन तयार झालेले आहेत. पण पुढे गॅमिट्स म्हणजे हे दोन भिन्न गॅमिट कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r हे दोन गॅमिटचं फ्युजन होऊन कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r हे दोन हे काय झालेलं आहे, हायब्रिड तयार झालेलं आहे. आता याचे मात्र गॅमिट्स फॉर्म होताना पॅरेंट्समध्ये जसे आलेत गॅमिट्स तसे न होता, म्हणजे कॅपिटल Y कॅपिटल R आणि स्मॉल y स्मॉल r एवढेच दोन गॅमिट न होता काय होतं, कॅपिटल Y आणि स्मॉल r पण तयार होतो. हे नवीन कॉम्बिनेशन तयार होतं आणि स्मॉल y कॅपिटल R म्हणजेच हे दोन गॅमिट, दोन फॅक्टर्स किंवा अलेल्स काय आहेत, हे दोन वेगळ्या क्रोमोसोम्सवर आहेत आणि त्यांचं पेअरिंग मात्र कसं रँडमली होऊ शकतं. याला म्हटलेलं आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. थँक्यू. इथं थांबूया आपण. एक्झाम्पल सोडवा आणि दिलेला होमवर्क कंप्लीट करा. थँक्यू.